हा बोला की सर. सर, सोशल मीडियावर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आहे हा की आजपर्यंत आपल्याला असा अचूक अंदाज अद्यापपर्यंत कोणी दिला नाही. आणि तुम्ही म्हणजे अचूक अंदाज आजपर्यंत कोणी दिला नाही असा. हा हा माझ्यासारखा समजा. आणि कसं तुम्ही पावसाचा खंड हा 8 दिवसाचे ते 28 ते 29 तारखेच्या दरम्यान देखील एका कॉल रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यांना. हा हा तर त्या संबंधित संपूर्ण वास्तव हवामानाची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे. आपण जो हवामान अभ्यासकानुसार आपण जिथं अंदाज वर्तवता शेतकऱ्यांसाठी, हा आणि हा शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर होता. हम्म. आजपर्यंत भरपूर हवामान तज्ञांनी अंदाज दिला. आता कुठं तुमचा वॉइस घेऊन उद्या तेच बोलणं टाकत आहे, अशी देखील परिस्थिती घडत आहे महाराष्ट्रात. हो हो. तर त्यामुळे आता अचूक अंदाज पुन्हा आता समोरच्या आगामी काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना. तर आता पुढील कंडिशन पाहायला गेलं तर 2-3 प्रकारचे आहे. हम्म. म्हणजे आता खंड तर आपण 25 जुलैला डिक्लेअर केला होता हो की हो. 12 ऑगस्ट पासून पावसाला विश्रांती मिळते. हम्म. आता ही दोन प्रकारे सिस्टम आहे. ज्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला त्या शेतकऱ्यांना हा खंड पोषक राहील हो आणि ज्यांना पाऊस कमी झालाय त्यांना पोषक सुद्धा राहणार आहे. पण त्यामध्ये ज्यांना कमी झाला त्यांना पोषक कसा राहील हे शेतकरी आता कमेंट मध्ये सुद्धा विचारतील तुम्हाला. हो हो. तर विश्लेषण शेवटपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेल. आता सध्या ड्राईव्ह करतोय पण बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर विशेष म्हणजे 12 ऑगस्ट पासून पडणारा खंड आहे हा लानिनाचा खंड आहे. गेल्या वर्षी जो पाहिला आपण तो अल्निनो होता. अल्निनो आणि लानिना शेतकऱ्यांनी समजून घ्यायचंय आणि त्याचा लेख सुद्धा आपण तोडकर हवामान अंदाज .com वरती आताच दिलाय. हो 5 मिनिटापूर्वी एक पोस्ट केली आपण हो. की लानिनाचा खंड काय भानगडी आणि अल्निनोचा खंड काय भानगडी सगळ्या गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत. तर ते लोक त्यांना ते वाचून घ्यायचं आणि आता थोडं विश्लेषण सहित लानिनाचा खंड सांगतो मी. तर महाराष्ट्राचे 2 प्रकार होणार आहेत. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पावसाची कमतरता आपण पाहतोय मागील आठवड्यापासून. एकीकडे पाऊस लागोपाठ आहे 15 दिवसापासून आणि एकीकडे सिस्टम जे बनलेले ते कमी प्रमाणात दिसते. म्हणजे दक्षिण भाग महाराष्ट्राचा आणि पश्चिम भाग महाराष्ट्राचा. तर आता पुढची परिस्थिती म्हणजे उद्याचे 11 ऑगस्ट 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यानचा काय परिस्थिती आहे. तर 11 ऑगस्टला काय होणार आहे, काळेभोर ढग संध्याकाळच्या वेळेला 4:30च्या पिरियडला दिसतील आणि सकाळच्या पिरियडला प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोंगारून आल्यासारखं येईल. म्हणजे धुरकटलेला आभाळ आणि बारीक बुलबुल सूक्ष्म कणांचा पाऊस म्हणूया आपण त्याला. ही सिस्टम उद्या सुद्धा पाहायला म्हणजे विशेष नाशिक जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, खानदेशामध्ये ती कंडिशन आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ती कंडिशन आहे, पण ती तात्पुरती 1-1.5 तासापुरती राहील आणि शेती कामांना वेळ देईल. असं काही हे नाहीये. वातावरण टेम्परेचर 32 सेल्सिअस एवढी राहील, 27 वरती राहील. म्हणजे सकाळची थंडी सुद्धा जाणवू शकते. आता पुढील कंडिशन अशी आहे, 12 तारखेपासून विश्रांती मिळते, पण टक्केवारीनुसार जर त्याचे विश्लेषण केलं तर 98% पाऊस हा मोकळा होईल. 2% पाऊस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे 12 तारखेपासून 12 ऑगस्ट पासून. 2% म्हणजे काय, स्थानिक वातावरण तयार होणं, काळेभोर ढग निघणं आणि त्यामध्ये 4-2 गावाला पाऊस, अर्ध्या गावाला पाऊस पडणं, अर्ध्या शहरावरून जाणं. ही कंडिशन आपल्याला 12 ऑगस्ट पासून सुद्धा पाहायला मिळते 13 ते 14 ऑगस्ट पर्यंत. आणि 14 ऑगस्ट पासून बिलकुल कुठल्याच ठिकाणी पाऊस नाही कोकण किनारपट्टी वगळता. ही सिस्टम आपल्याला 20 ऑगस्ट पर्यंत पाहायला मिळेल. आणि सगळ्यात मोठा घटस्फोट आपण काल केलेल्या लेव्हलमध्ये त्याचं विश्लेषण कोणीही केलेलं नाहीये. तो म्हणजे दक्षिण भारतातून श्रीलंके मार्गे एक लो प्रेशर पूर्णपणे वेगाने आपल्या महाराष्ट्राकडे धाव घेते. म्हणजे अरबी समुद्राकडे ते वेग मारते. तर त्याचा फायदा खंडामध्ये तीव्रता अधिक असलेल्या भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये पाऊस पडणार आहे, पण व्याप्ती असणार आहे 65%. तुम्ही समजू शकता की भाग बदलत पाऊस आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा पाऊस 20, 21 आणि 22 ऑगस्ट हे 3 दिवस असणार आहे. त्यानंतर पुन्हा 5-6 दिवसाचा खंड, परत 27-28 ला पाऊस, त्यानंतर पुन्हा खंड 5-6च्या काळामध्ये पुन्हा पाऊस. म्हणजे एकंदरीत हा ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरचा आठवडा अशा प्रकारे जाईल. आणि परतीचा जो प्रवास आहे मुसळधार पद्धतीचा असेल. परवा दिनांक 10 सप्टेंबर पासून ते 16 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये गणेश उत्सवामध्ये कोणत्याही एका तारखेला लागोपाठ भाग बदलत आणि विजांच्या कडकडाटामध्ये तो राहणार आहे. एकंदरीत असं विश्लेषण राहील थोडक्यामध्ये. आणि ज्यांना सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपलं तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती आपण दररोज 8 वाजता लाईव्ह येत असतो. आजचा लाईव्ह काही कारणास्तव थोडा उशीर राहील, म्हणजे 9 वाजता राहील. ते आपण आज 10 ऑगस्टचा लाईव्ह करणार आहे ना, तो उशिरा राहील. अच्छा. हो आज लाईव्ह नव्हतं. तर अशा प्रकारे आहे. आणि काहीही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे त्यांनी बिनधास्त कमेंट मध्ये करायचे, पण त्या अगोदर तुम्ही जी रेकॉर्डिंग घेताय ती सर्व शेतकऱ्यांना पाठवायची आहे. चालेल. ठीक आहे.
हा. आणि 2 गोष्टी आहेत त्यांना म्हणा, आपलं शॉर्टकट व्हिडिओचं एक THPS वेदर नावाचं चॅनल आहे. हो एक आपली वेबसाईट पण आहे तोडकर हवामान अंदाज.com म्हणून, हो आणि गुगल. तोडकर हवामान अंदाज हे युट्यूब चॅनल पण आहे, तिथे पण भेट द्यायची. ठीक आहे, हो त्यांना अवश्य भेट द्या शेतकरी मित्रांनो. नक्की. धन्यवाद. हा चालेल.